Hello friends, today I am going to give speech on topic what does independence mean to me. पिंजऱ्यामध्ये कैद असलेल्या पक्ष्यांना उडण्याची इच्छा, मदारीच्या माकडाला झाडांवर उड्या मारण्याची इच्छा, सर्कसीतील सिंहाला जंगलामध्ये फिरण्याची इच्छा. ही भावना हेच तर स्वातंत्र्य आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर स्वातंत्र्य म्हणजे मला जे हवं ते मी करू शकेल, कुठे पण ये जा करू शकेल, कुठे पण राहू शकेल, मनाला जे वाटेल ते निवडू शकेल. मग ते कोणतेही धर्म असो, कोणतेही जाती असो, कोणताही व्यवसाय असो किंवा कोणतेही शिक्षण असो. आपण आज आपल्या स्वतंत्र देशाचा आनंद घेऊ शकतो कारण आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी ते मिळवण्यासाठी खूप कष्ट व त्याग केले. वेगवेगळ्या लोकांसाठी स्वातंत्र्याचा अर्थ वेगवेगळा असतो. वेगवेगळ्या वयोगटासाठी स्वातंत्र्याचा अर्थ वेगळा आहे. माझ्यासाठी स्वातंत्र्याचा अर्थ वेगळा आहे तर माझ्या आईबाबांसाठी स्वातंत्र्याचा अर्थ वेगळा आहे. माझ्यासारख्या मुलांसाठी स्वातंत्र्याचा अर्थ असा असू शकतो की सगळे उशिरापर्यंत झोपू देणे, दिवसभर मोबाईल आणि टी व्ही पाहू देणे, दिवसभर खेळू देणे, रोज पिझ्झा आणि बर्गर खाऊ देणे. पण मला माहीत आहे की स्वातंत्र्य अमर्याद असू शकत नाही. आपण स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणतेही चुकीचे काम करू शकत नाही ज्याने आपले व इतरांचे नुकसान होईल. स्वातंत्र्य तेव्हाच फायद्याचे ठरेल जेव्हा ते शिस्त आणि नियमांनी नियंत्रित असेल. आपण स्वतंत्र भारतात जन्मलो म्हणून कधी कधी आपण स्वातंत्र्य गृहीत धरतो आणि त्याचे महत्त्व विसरतो. पिंजऱ्यामध्ये कैद असलेल्या प्राण्यांना किंवा कैद्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व विचारा. जर आपल्याकडून स्वातंत्र्य परत घेतले तर कधी विचार केला आहे का काय होईल ते? तुम्हाला बोलण्याचा अधिकार नसेल, तुम्हाला मनासारखे काहीच करण्याचा अधिकार नसेल. म्हणून आपण त्याचे महत्त्व समजून घ्यायला पाहिजे. हे कष्टाने मिळवलेले स्वातंत्र्य वाया जाऊ देऊ नका आणि स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणतेही चुकीचे काम करू नका. मला अभिमान आहे की मी एका स्वतंत्र देशाचा नागरिक आहे जिथे लोकांना तुम्हाला स्वातंत्र्य देण्याचा अधिकार आहे. मी तुमच्यासाठी एक कविता सादर करते. स्वातंत्र्याची गाथा सोन्याची, कहाणी शौर्य आणि बलिदानाची. सैनिकांच्या रक्ताने रंगली ही माती, भारत माझा अभिमानाची ज्योती. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. थँक्यू.